तुझं बालपण त्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. तशी मी अजून लहानच आहे. टिपिकल पुणेरी आहे मी. कम्प्लिटली नॉन फिल्मी बॅकग्राऊंडला बिलॉंग करते. घरच्यांना माहिती होतं एक्स फॅक्टर तो है, बट फिल्मी एक्स फॅक्टर होगा हे माहिती नव्हतं. पुणे, मुंबई आणि पुणे असा हा प्रवास कधी सुरू झाला? 18 वर्षाची होते तेव्हा आय साइन्ड माय फर्स्ट फिल्म आणि मग मुंबई पुणे मुंबई आता सुटतच नाही. तू आज आपल्या क्षेत्रामध्ये टॉपची नृत्यांगना म्हणून ओळखली जातेस. डान्स शिवाय मी जगू शकत नाही. अभिनेत्री म्हणून तुझ्या वाट्याला फारशा भूमिका आल्या नाहीत किंवा तुला अभिनेत्री म्हणून तसं यश मिळालं नाही. मला कमीच प्रोजेक्ट्स मिळाले किंवा कमिटमेंट्स कमी मिळाले असा विषयच नाहीये. मला सेटल व्हायचं होतं. एक जो स्त्रीचा जन्म असतो तो मला परिपूर्णतः जगायचा होता. तुझ्या आयुष्यामध्ये असं कधी घडलंय का की तुझ्या कुठल्या नायकामुळे तुझ्या वाट्याला आलेली भूमिका दुसऱ्या कोणाला तरी देऊ केली आहे? टचवुड कधीच नाही. यू कॅनॉट रिप्लेस मी ॲट ऑल. तुझा असं कोणता ड्रीम रोल आहे तुझं खूप बेटर साकारू शकतेस पडद्यावर? हिस्टॉरिकल येस. मला ती भूक आहे. आय थिंक तेव्हापासून मी मॅनिफेस्ट केलंय की मला ऑफकोर्स संजय लीला भन्साली सरांबरोबर काम करायचंय. छोटी ऐश्वर्या राय असं ऐकल्यावर तुला ती कॉम्प्लिमेंट वाटते की तुला ते कम्पेअर केल्याचं दुःख वाटतं? एक्सक्यूज मी, देवानी मला चूज केलंय की आय शुड लुक लाईक हर. त्याच्यामुळे मी ऑलरेडी ब्लेस्ड इन लाईफ. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप बद्दल तुला काय वाटतं? मी स्वतः लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये बिलीव्ह नाही करत. खऱ्या अर्थी मानसी नाईक कशी आहे? सो मानसी नाईक हा एक कोहिनूर आहे. नमस्कार, मी तुम्हा सगळ्यांची लाडकी अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी. मित्रांनो, नित्या नॉक्स बंद कप्प्यातील मनमोकळ्या गप्पा या आपल्या तिसऱ्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. ॲक्टिंग आहे जिचा ध्यास, डान्स आहे जिचा श्वास, जिच्या अदाकारांशिवाय कुठलाही पुरस्कार सोहळा पूर्णच होत नाही, जिचा डान्स पाहिल्यावर शिट्टी मारल्याशिवाय राहत नाही. अगदी 5 वर्षांपासून ते 70 वर्षांपर्यंत प्रत्येक जण आहे जिचा दिवाना. अहो, भारतातच काय परदेशात सुद्धा तिने मिरवलाय आपला मराठी बाणा. जिच्या एनर्जीचीच काय, तिच्या प्रत्येक गोष्टीची होते चर्चा जोरदार. अशी आपली आजची पाहुणी आहे खूपच बहारदार. तर मित्रांनो, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणजेच वन अँड ओनली मानसी नाईक. ताई, तुझं आपल्या तिसऱ्या भागामध्ये खूप खूप स्वागत. तू इथे आलीस आणि आजचा हा एपिसोड स्पेशल करण्यासाठी तू आम्हाला वेळ दिला. सो थँक्यू सो मच. थँक्यू. नित्या रॉक्स. येस, नित्या नॉक्स बंद कप्प्यातील मनमोकळ्या गप्पा. जी. आणि मला खात्री आहे की आपल्या शोच्या नावाप्रमाणे तुझ्या बंद कप्प्याला आज मी हात घालायला यशस्वी होणार आहे. हाय मेरा दिल. कशी आहेस ताई? छान आहे. तू कशी आहेस? मस्त, झकास. तुझं फिल्मी आयुष्य सगळ्यांनी पाहिलंय, म्हणजे तुझा कामाचा प्रवास, तुझे डान्स परफॉर्मन्सेस सगळं पाहिलंय. पण तुझं बालपण त्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे, तर ते जाणून घ्यायला आवडेल. तशी मी अजून लहानच आहे. मी मोठी कुठे झाले. पुण्याची आहेस ना तू? म्हणजे टिपिकल पुणेरी आहे मी. म्हणजे माझ्या एकदा ते टोन मधून कळतं, स्वभावातून कळत नाही. FYI. पण छान आहे. पुण्यातली वाढलेली आहे मी. कम्प्लिटली नॉन फिल्मी बॅकग्राऊंडला बिलॉंग करते. त्यामुळे कुठेतरी पाय जमिनीवरती आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि अकॅडमिक बॅकग्राऊंडला बिलॉंग करते. त्याच्यामुळे अभ्यास अभ्यास आणि अभ्यास फक्त एवढंच माहिती होतं. पण लहानपणापासूनच मी थोडीशी परफेक्शनिस्ट होते. म्हणजे मला सगळीकडे पुढे पुढे करायला आवडायचं आणि अजूनही आवडतं. म्हणजे आय एम नॉट सेईंग पुढे पुढे याच्यासाठी की कुणाची वाह करायला, पुढे याच्यासाठी की ड्रॉइंग पण आलं पाहिजे, अक्षर पण चांगलं पाहिजे, अभ्यासात पण चांगली पाहिजे. मग ते कशाला, तर सर्वात पहिला जो पदार्थ मी शिकले तो म्हणजे चहा होता. आणि चहानंतर सोबतच मी सगळ्यात पहिली गोष्ट शिकली ती म्हणजे पोळी, म्हणजे चपाती. त्यामुळे तीही आली पाहिजे. म्हणजे एवढ्या लहान वयात म्हणजे माझ्या घरात असंच वातावरण होतं की घरच्यांना माहिती होतं की ही आहे म्हणजे थोडंसं एक्स फॅक्टर तो है, बट फिल्मी एक्स फॅक्टर होगा हे माहिती नव्हतं. बाबा ऑर्गॅनिक केमिस्ट्री सायंटिस्ट, आई सिनियर ऑडिटर डिफेन्स, आणि आता दोघंही रिटायर्ड आहेत. मोठा भाऊ आहे. ऑफकोर्स ॲड ऑन फॅमिली माझी वहिनी आली आणि मग आता माझी भाची पण आहे. सो टिपिकल पुणेरी बॅकग्राऊंडमध्ये, जिकडे जॉईंट फॅमिलीमध्ये मी वाढलेली आहे, तिकडे आजी आजोबा, काका, आत्या, म्हणजे आजी आजोबा साधारणतः आमच्याबरोबरच राहायचे.
आणि काका पण राहायचा. काका तेव्हा मुंबईत जज होता आणि तो पुण्याला येऊन जाऊन करायचा. सो तेवढी आमची फॅमिली होती. सो मला जॉईंट फॅमिलीमध्ये राहण्याचे जे रूट्स आहेत एकमेकांबरोबर राहण्याचे, नात्याचं महत्व हे खूप लहानपणापासून आई वडिलांकडून तर ते आलं. आजी आजोबा वेगळं शिकवतात आणि लहानपणी आजी आजोबा कोणाचे फेवरेट नसतात. त्यामुळे त्यांच्यापासून आलो. पण ते अप्रोक देवानी मला आशीर्वाद दिलाय की मी अजूनही जमिनीवरती आहे आणि आहेस तू, खरंच आणि मी आहेस. आहे. पण मग पुणे, मुंबई आणि पुणे असा हा प्रवास कधी सुरू झाला? जेव्हा मी 18 वर्षाची होते तेव्हा आय साइन्ड माय फर्स्ट फिल्म. ॲक्च्युली महेश कोठाऱ्यांची फाइंड आहे मी. म्हणजे थँक सर फॉर ब्रिंगिंग मी इन टू लाईफ अगेन. सो माझं एका कव्हर मॅगझिनवरती कव्हर पेज आला होता. मला ते नाव नाही आठवत, पण एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आला होता आणि व्हेरी ग्लॅमरस. बरं तेव्हा कसं होतं, एकतर मी स्वतः सायन्स स्टुडंट आहे, तर फर्ग्युसनमध्ये जास्ती करून मॉडेलिंग आणि रॅम्प वॉक तेव्हा म्हणजे अजूनही तसं पुण्यात वातावरण आहे फॉर द यंगस्टर्स दॅट. तर तसं मी रॅम्प वॉक शिकले होते आणि मला ज्यांनी ग्रूम केलं ते श्यामली वर्मा हु इज द फर्स्ट लॅक्मे इंडिया मॉडेल. तर तेव्हा मी रोहित बाल आणि रोहित वर्मा यांच्यासाठी रॅम्प वॉक केला होता पुण्यामध्ये. तर तेव्हा काही क्षण जे आपले चित्र आहेत ते काढले होते आणि मग तिकडे मला नोटीस केलं होतं अतुल सिधे यांनी. सो माझा तो पहिला जो कव्हर फोटो आला, म्हणजे मी तसं बघायचं झालं तर आय वॉज मेंट टू बी अ पार्ट ऑफ द फिल्म इंडस्ट्री. कारण पहिला आला तोच कव्हर पेज आला आणि त्यांनी तो फोटो खरं काढला होता जो कव्हर मॅगझिनवरती. नंतर महेश सरांनी बघितला देन ही कास्टेड मी. ऑफकोर्स मी आणि आई त्यांना भेटायला गेलो होतो आणि जसं सरांची एनर्जी असते डॅमेट आणि व्हेरी व्हेरी आय हॅड कोल्ड फीट बॅक देन ऑल्सो. म्हणजे मला अजूनही असं वाटतं की म्हणजे मी ते फील करू शकते. आणि तेव्हाच त्यांनी मला एक असं सांगितलं होतं की असा असा चित्रपट आहे आणि आय वॉन्ट यू टू बी माय हिरोईन अँड ऑल. सो हिरोईन ओके ठीक आहे. म्हणजे मला त्याचं ती ग्रॅव्हिटी माहिती नव्हती. आय न्यू की ओके फाईन मोठ्या पडद्यावरती आपण एक ॲज अ लीड ॲक्ट्रेस दिसणार आहोत. बरं एप्रन घालणारी, क्लिपवरती पेन पेन्सिल टाकणारी, केमिस्ट्री लॅबमध्ये एक्सपेरिमेंट्स करणारी ट्यूबवरती, ती अचानक भयानक सिल्वर स्क्रीनवरती हिरोईन म्हणून येते. तर मित्रमैत्रिणींनी काही मला सोडलं नव्हतं. लाईक देवर लाईक अभी तो क्या हिरोईन बन गई टाइप्स. आणि तेव्हा फर्ग्युसन सर्कलवरती आमची चांगल चौकडी बसायची आणि कारण आम्ही सायन्स स्टुडंट होतो तर आम्ही खूप असे लोकांना येता जाता म्हणजे रॅगिंग असं नाही म्हणणार, पण आज बघ ना हिनी हे घातलंय, आज ह्यांनी बघ ना हे घातलंय, म्हणजे कॉलेज फील असतो ना ते सगळं सुरू असताना त्यांनी माझा खूप पाय खेचले आणि तेव्हा मी फर्ग्युसनची ऐश्वर्या राय म्हणून ओळखली जायचंय. सो त्याच्यानंतर जो प्रवास सुरू झाला तो झाला आणि मग कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की मुंबई पुणे मुंबई तेव्हा सुरू झालं. सो चित्रपटासाठी मुंबई कोल्हापूर असं होतं आणि जेव्हा मी इकडे आले तेव्हा मी 4 दिवस पण माझ्या नशिबात होतं. आय एम व्हेरी हॅपी अँड आय एम व्हेरी ब्लेस्ड की मी सिल्वर स्क्रीनवरती आणि स्मॉल स्क्रीनवरती एकत्रित पदार्पण केलं. सो इंट्रोड्युसिंग ऑन बोथ द लेवल्स. आणि मग मुंबई पुणे मुंबई आता सुटतच नाही. आवडते ना मुंबई? हां. आता मुंबई इज लाईक माझ्या माहितीप्रमाणे तू नृत्याचं कुठलंही प्रशिक्षण घेतलं नाहीयेस, नाही. बरोबर? पण तरी सुद्धा तू आज आपल्या क्षेत्रामध्ये टॉपची नृत्यांगना म्हणून ओळखली जातेस, जी तू आहेस. याबद्दल मला खूप कौतुक आहे तुझं. जी काय थँक्यू. वाटतं? ते त्याबद्दल सांगशील? व्हेरी इमोशनल फॉर मी. कारण डान्स शिवाय मी जगू शकत नाही. कारण मी काही कुठलं प्रशिक्षण घेतलं नाहीये त्याच्यामुळे मी कुठलाही फॉर्म पटकन ग्रास्प करू शकते. त्यामुळे आजपर्यंत स्टेजवरती मी भरपूर काही करू शकले आणि माझ्या नशिबात भरपूर असे वेगवेगळे ऍक्ट मला करायला मिळाले. आणि बिकॉज मी आय वॉज बॉर्न टू बी अन ऍक्टर आणि तो कुठला तरी एक ऍक्टर आत कुठेतरी आहे माझ्यात जो कदाचित मला असं वाटतं की तो डान्समुळे बाहेर येत असतो. खरं मग ऍक्टिंगमुळे डान्स असतं पण हे डान्समुळे माझा ऍक्टर सारखा बाहेर येत असतो. सो मी फक्त एक कुठला तरी फॉर्म नसून मी सगळं केलेलं आहे वेअर ऍक्टिंग इज ऑल्सो इन्व्हॉल्ड. म्हणजे मी पीके पण सादर केलेला आहे. म्हणजे मला पीके बनवलं होतं एका ऍक्टमध्ये. तर त्याच्यामध्ये डान्स करत करत आमिर खानजींना ट्रिब्यूट करायचं होतं आणि मग आपली महाराष्ट्राची शान लावणी आहेच.
मग लावणी म्हणा, जाबा वॉकिंग म्हणा, बी बॉईंग, आयटम सॉंग्स, लाईक ऑल सॉर्ट्स ऑफ सॉंग्स मी केलेले आहेत. आपले फोक डान्सेस केलेले आहेत मी. आणि ऑब्व्हियसली कारण लोकांचा माझ्यावर विश्वास आहे, तर एक परीक्षक म्हणून सुद्धा त्या खुर्चीवरती बसायला मला मिळालेलं आहे आणि ऑफकोर्स अजूनही आवडेल. पण हे अशी जर्नी आहे की ती कधी न संपणारी आहे. सो आय एम व्हेरी ग्लॅड की आय डोंट हॅव फ्रेंड्स. आय डोंट हॅव मच फ्रेंड्स. माझे असे फार मित्र मैत्रिणी अरे वा वगैरे असं काहीच नाही आहे. जे कॉलेजमध्ये सुटले ते सुटले. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ते माझे मित्र आहेत. म्हणजे माझा डान्स, माझी कला, माझं ॲक्टिंग किंवा माझे प्रेक्षक वर्ग, माझे आई वडील, हे दिस इज लाईक माय ग्रुप. सो असं मला एकटं कधीच वाटत नाही सध्या तरी. तू उत्तम नृत्यांगना आहेस, पण तू एक उत्तम अभिनेत्री सुद्धा आहेस, जे मला माहिती आहे. माहित नाही. पण तरी सुद्धा अभिनेत्री म्हणून तुझ्या वाट्याला फारशा भूमिका आल्या नाहीत किंवा तुला अभिनेत्री म्हणून तसं यश मिळालं नाही. याचं कारण काय वाटतं तुला? नाही, यश मिळालेलं आहे, फक्त सातत्य. नंतरचा जो विषय असतो ना, की आपण खरं कसं असतं, मला तरी असं पर्सनली वाटतं की एका कुठल्या तरी व्यक्तिरेखेला प्रेक्षक वर्ग त्या व्यक्तिरेखेला कम्पेअर करत तुम्ही जगता त्यांच्या मनात. आपण नाही तसं जगलं पाहिजे. नंतर काय, आता काम केलं ठीक आहे, आता पुढचं काय, पुढे काय, तर ते पुढच्या गणितात मी कुठेतरी फसले. आणि ह्याचं मी पिनपॉइंट फक्त आपल्या इंडस्ट्रीला किंवा मला कमीच प्रोजेक्ट्स मिळाले किंवा कमिटमेंट्स कमी मिळाले असा विषयच नाही आहे. मला स्वतःला माझी गणितं लाईफची फार सोपी आणि साधी होती. त्यात नंतर ती गाठ बांधली गेली आणि त्याचा फार अडकले मी त्या गाठींमध्ये असं मला वाटतं. म्हणून मला कुठेतरी असं वाटतं की खूप सारे चित्रपट सुटले हातातून, खूप सारे कमिटमेंट्स जे करता आले असते ते सुटले. आणि त्याचं एकच कारण होतं की मला सेटल व्हायचं होतं. बिकॉज आपण कितीही काम केलं तरी आपण अशा क्षेत्रात वावरतो की जिकडे जेवढं करू ना तेवढं कमी आहे आणि तो हव्यास आहे ना तो वाढतच जातो. देन मेड बी पॉवर, देन मेड बी मनी, देन मेड बी दॅट एक ऑडियन्स जो तुम्ही क्रिएट करता ते मला नको हवं होतं. कारण एकतर मी नॉन फिल्मी बॅकग्राऊंडचे होते ना, तर मला माहिती होतं की ह्या वयापर्यंत काम करायचं, ह्या वयापर्यंत आपलं लग्न झालं पाहिजे, या वयापर्यंत आय शुड बी अ मदर, ह्या वयापर्यंत आपण काहीतरी सेटल व्हायचं. सो फिल्म इंडस्ट्री आणि सुपरस्टार वगैरे हे इट वॉज नेव्हर ऑन माय कार्ड्स. तुला केवळ त्याच्यात अडकायचं नव्हतं, तुला अडकायचं नव्हतं. एक आपण काय म्हणू शकतो, लाईक ट्रॅडिशनली जर मला तू विचारशील ना की पुटअप करायचं असेल, तर एक जो स्त्रीचा जन्म असतो तो मला परिपूर्णतः जगायचा होता. पण तो अनफॉर्च्युनेटली किंवा आपली इंडस्ट्री तशी अलाव नाही करत. बिकॉज एकतर तुम्हाला ते यू हॅव टू लुक परफेक्ट, तुमची स्किन छान असली पाहिजे, तुम्ही बॉडीली परफेक्ट असायला पाहिजे. कमिटमेंट्समध्ये तुम्ही फॅमिली आणि इंडस्ट्री एकत्र नाही सांभाळू शकत. त्यामुळे मला हे गणित माहिती होतं. बरं, हे फक्त आपल्या इंडस्ट्रीचं नाही आहे, जॉब करणाऱ्या पण लोकांसाठी मी बोलते की दोन्ही गोष्टी करणं हे पॉसिबल नाही आहेत. आणि जे करतात त्यांना हॅट्स ऑफ आहेत की जे जॉब सांभाळून घर सांभाळतात. तर ते मला एक पुणेरी गर्ल काय विचार करते लहानपणापासून, तिच्या बकेट लिस्टमध्ये एक सगळ्यात पहिलं क्रमांक असतं, ओके लग्न करायचं, तर मग लग्नानंतर असं, मग त्याच्यानंतर असं. सो मी प्लॅन केला होता, पण ठीक आहे, आता इट गॉट क्रम्बल्ड. तू म्हटल्याप्रमाणे रियालिटी शोचे पण तू जजिंग केलेलं आहेस आणि सध्याच्या काळामध्ये वेब आहे, सिनेमा आहे किंवा नॉन फिक्शन सुद्धा आहे जी. पण तू दिसत नाहीयेस कुठे आम्हाला. म्हणजे आमची इच्छा आहे की तू दिसायला हवंस. म्हणजे तू ठरवून याच्यातनं सुट्टी घेतली की तुला सुट्टी देण्याचा कोणी प्रयत्न करतंय? नाही, मला कोणीही प्रयत्न करत नाही आहेत. आणि हे प्लीज लक्षात ठेवा, असं बिलकुल नाही आहे की कोणी मला मुद्दामून घरी बसवलंय किंवा हे. आणि हेच दुर्दैव असतं कलाकाराचं की लोकांना इतकी सवय झालेली असते ना तुम्हाला बघायची की तुम्ही जर तुम्ही एका कुठल्या पर्सनल रिझनला किंवा प्रोफेशनल रिझनला तुम्ही बाजूला होता, तर त्यांना असं पटकन वाटतं अरे इसका तो खतम हो गया सब कुछ, अभी तो घर पे बैठी है. असं काही नाहीये. एव्हरीथिंग इज बाय चॉईस. इट इज माय चॉईस दॅट की मी हा वेळ घेतेय स्वतःहून. कारण माझ्यासाठी काम हे कधीच न संपणारं होतं आहे आणि नेहमीच राहणार आहे.
आज मी ठरवलं काम नाही करायचं तर मी नाही करणार काम. आज मी ठरवलं मला काम पाहिजे तर माझ्यामध्ये तेवढी शक्ती आहे की मी काम मिळवू शकते. पण जे तू म्हणते ना की तू कुठे दिसत नाहीयेस, मी दिसतीये, फक्त मी कमी दिसतीये. तेच कारण तू तेवढं तुझ्यात पोटेन्शियल आहे, तू दिसायला हवीस असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हल्लीच एका पॉडकास्टमध्ये संस्कृती बालगुडेने असं एक विधान केलं होतं की आजकाल सिनेमाचं कास्टिंग होताना जो सिनेमाचा प्रमुख नायक आहे तो ठरवतो की सिनेमाची नायिका कोण असेल. असं त्याचं म्हणणं असतं की हिला घ्या, हिला घेऊ नका. तर तुझ्या आयुष्यामध्ये असं कधी घडलंय का की तुझ्या कुठल्या नायकामुळे तू त्या सिनेमातून तुला काढता पाय घ्यावा लागला किंवा तुझ्या वाट्याला आलेली भूमिका दुसऱ्या कोणाला तरी देऊ केली आहे, असं घडलंय का तुझ्या बाबतीत? नाही, टचवूड कधीच नाही. आणि मला नाही वाटत की हे घडायलाही पाहिजे. आता ऑफकोर्स असं जर कुठेतरी होत असेल तर मला वाईट वाटतं की इट्स नॉट गुड. एक तर आपण खूप मराठी सिनेमाची जी इंडस्ट्री आहे ना ती खूप हातावर मोरणं इतकी आहे. त्यामुळे सगळे सगळ्यांना ओळखतात, सगळे सगळ्यांबरोबर काम करून आय थिंक थकलेत. आणि मला असं वाटतंय की आता ते असं झालेलं आहे, अभी नाही यार, अभी कोई नया चाहिए. पण असं असेल तर ते फार वाईट आहे की पण यु नो व्हॉट, ह्याच्यावर टू इट्स टू इट्स ओन की तुम्ही कसं रिॲक्ट करता त्याच्यावरती आहे. म्हणजे आयदर तुम्ही तेवढे पॉवरफुल व्हा, तुम्ही इररिप्लेसेबल व्हा. लाईक मानसी नाईक, यू कॅनॉट रिप्लेस मी ॲट ऑल. सो आयदर तुम्ही तसे व्हा किंवा तुम्ही एक सिनेमा गेला ना ठीक आहे, अजून 10 चित्रपट आहेत, अजून 10 दिग्दर्शक आहेत. बेसिकली स्ट्रगलच लोकांना करायचं नाहीये. तुम्ही ती गोष्ट स्पोर्टिंगली घ्यायला. एक्झॅक्टली. लाईक ठीक आहे ना यार, नाही एक चित्रपट मिळाला म्हणून काय झालं, इंडस्ट्रीला मोठं तुम्ही बनवा. आपण किती दिवस या गोष्टीवरती रडत बसणार. म्हणून मी म्हणते की एकाकडे नाही जाणं ठीक आहे, हर एक दिन नया होता है ना, एव्हरी सनराइज इज अ न्यू स्टार्ट. सो मला असं वाटतं की असं जर होत असेल तर ठीक आहे, होत असेल ठीक आहे, आपण लोकांचे ऍक्शन्स नाही थांबवू शकत. तुला असं वाटतं का की नृत्यांगना म्हणून लोक तुला जास्त ओळखतात आणि तुझ्यातील संवेदनशील अभिनेत्री खूप कमी लोकांना माहिती, याची तुला खंत आहे? आहे. काय वाटतं तुला त्या लोकांना काय सांगावं असं वाटतं? फार नाही, म्हणजे मी आता अशा आय हॅव मेड पीस विथ दिस फॅक्ट की ठीक आहे, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर नंतर. पण मी म्हणाले ना तुला की मी बाय चॉईस मी असं नाही म्हणणार घरी बसले, बट मी बाय चॉईस काम करते आहे. कारण मला वेस्ट नाही व्हायचंय, मला एक्सक्लुझिव्ह राहायचंय. क्वालिटी वर्क. एक्झॅक्ट. चूझी आहेस तू म्हणजे. हां, म्हणजे पण मी असं नाही म्हणणार की ती एक म्हण आहे ना सीताफळाची की काहीतरी, म्हणजे प्रेक्षकांना लगेच आता खालती कमेंटमध्ये पटकन मला सांगा कुठलं आहे ते. जंगलात सीताफळच आपलं जेवण मिळतं, असं काहीतरी ती एक म्हण आहे मराठीतली. आता सॉरी मला ती आठवत नाहीये. माझं तसं आहे, म्हणजे मी कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही आणि मी सातत्याने प्रेक्षकांच्या समोर आहे. माझं खरं आहे, कारण माझ्या एका कॉलवर, एका मेसेजवर तू माझ्या शो मध्ये येण्यास तयार झालेस. सो थँक्यू. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. सो तसं काही नाहीये, म्हणजे मी बाय चॉईस काम करते. पण मला वेगवेगळी कामं करायची आहेत, जो आय थिंक एक कलाकार नेहमीच म्हणत असतो की त्याला वेगवेगळं दिसायचं आहे, वेगवेगळ्या धाटण्याच्या भूमिका करायच्या. एक वेगवेगळी व्यक्तिरेखा जगायची आहे, ती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. तर मला असं वाटतं की मी त्या गोष्टीमध्ये आहे, पण कामं नाहीत असं अजिबात नाहीये. इंडस्ट्री इतकी मोठी आहे ना नीतू की एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लाईफ. हो ना, खिडकी उघडून ते बघता आलं पाहिजे, तुम्हाला ते टिपता आलं पाहिजे, निवडता आलं पाहिजे, कोणाबरोबर काम करायचं, किती काम करायचं, की डान्स केला तर किती डान्स केला पाहिजे, गाणी केली तर किती गाणी केली पाहिजे, चित्रपट केला तर किती चित्रपट केले पाहिजे. आता कसं आहे ना, सगळे कदाचित मला असं वाटतं जास्ती काम करणारे पण इतके दिसत आहेत की मग दुसऱ्यांकडे लक्ष पण जात नाही. वर चॉईस इंडस्ट्री पण आपल्याला देते, तेच तेच चेहरे रिपीट होतात. हा, तेच तेच चेहरे जर रिपीटच होतात तर ठीक आहे, आपण आपलं बनवायचं. आपण हारून नाही चालणार. हे माझं नवीन ॲमो आहे हा माझा. आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. यू सेड इट गर्ल. बऱ्याच अभिनेत्री आता निर्मितीकडे वळल्या, दिग्दर्शनाकडे वळल्या, तर तुझा तसा काय विचार आहे? नाही, अजिबात नाही. तुझा असं कोणता ड्रीम रोल आहे की तुला असं वाटतं की तुझं खूप बेटर साकारू शकतेस पडद्यावर? असे खूप आहेत, म्हणजे हिस्टॉरिकल येस,
आत्तापर्यंतचे केलेले जे भूमिका मी बघितले चित्रपटात किंवा कुठल्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला बघितलेलं आहे, मला असं वाटतं त्यांनी त्यांचं ना काम केलेलं आहे ऑलरेडी. तर मी कधी असं हे करत नाही, कम्पेअर करत नाही की झालेल्या अरे ह्या चित्रपटात मी असे तर मी आणखीन छान केलं असतं वगैरे, असं कधीच मला वाटलं नाही. आणि परत इकडे तेच गणित आहे की तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघता. एक असतं की तुमचं पोट किती भरलंय काम करून, आणि एक असतं की तुम्हाला जेव्हा भूक लागते तेव्हाच तुम्ही जेवता खाता. उगाचच भरून अपचन होण्यापेक्षा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं काम करा, वा. ते पचवा आणि मग पुढे चाला. आणि जेव्हा पोट मोकळं होईल तेव्हा पुन्हा एकदा काहीतरी नवीन हे करा. त्या गणितात मी आहे असं मला तरी वाटतं की मी अतिशयोक्ती हे नाही करत किंवा मी व्हॉट आय वॉन्टेड, मला ती भूक आहे नाही असं नाही की मी अशी नाही अरे सगळं करून बसलेली आहे आणि वगैरे, असं नाहीये. मला ते हवं असतं, पण त्या फ्रिक्वेन्सीमध्ये बसायला पण त्या प्रोजेक्टनी तुम्हाला चूज केलं पाहिजे. त्यामुळे जो प्रोजेक्ट तुम्हाला चूज करेल तो तुमचा, अदरवाईज तो तुमचा नाही. स्वामींच्या कृपेने लवकरच तुझ्या वाट्याला एक सुंदर असा ऐतिहासिक सिनेमा येऊ दे. मला आत्ता सध्या असं नाही, म्हणजे सिन्स निंबुडा जसा बाहेर आलं, निंबुडा गाणं, तर मला स्कूलमध्ये निंबुडा गर्ल म्हणून ओळखले जायचे, कारण त्या गाण्यावरती मी भरपूर लहान असताना प्राइजेस मिळवलेले आहेत. तर आय थिंक तेव्हापासून मी मॅनिफेस्ट केलंय की मला ऑफकोर्स संजय लीला भन्साली सरांबरोबर काम करायचंय. इट्स लाईक माय विश अँड आय एम स्टील मॅनिफेस्टिंग इट. तुझा विश्वास आहे मॅनिफेस्टेशनवर? ॲब्सोल्युटली, बिग टाईम. आय एम ग्लोईंग फॉर अ रिझन की मी मॅनिफेस्ट करत असते. अशा घडल्यात कोणत्या गोष्टी? सगळ्या, पर्सनल, प्रोफेशनल, एव्हरीथिंग. आणि तुझा एखादा व्हिडिओ ऐश्वर्या रायने पाहिला तर, किंवा तुम्ही असं समोर कधी भेटलात तर? मध्यंतरी असं होत होतं की अरे म्हणजे दिस वॉज अ जोक ऍक्च्युली, बट ते इतकं ऐश्वर्यामय झालेलं आहे की मध्यंतरी असं एक कुठेतरी मी ऐकलेलं होतं की लोक बोलतात अरे हिचं नाव मानसी नाही की नाही आराध्य नाही का हवं होतं. अँड आय एम लाईक यार एवढं तरी करू नका, आराध्य इज मोर ब्युटिफुल देन व्हॉट आय एम. छोटी ऐश्वर्या राय असं ऐकल्यावर तुला ती कॉम्प्लिमेंट वाटते की तुला ते कम्पेअर केल्याचं दुःख वाटतं काय? नाही, कॉम्प्लिमेंट अँड कीप इट कमिंग. मला प्रचंड आवडतं, कारण ती एक ओळख आहे. आणि एक्सक्यूज मी, देवानी मला चूज केलंय की आय शुड लुक लाईक हर, त्याच्यामुळे मी ऑलरेडी ब्लेस्ड इन लाईफ. मी म्हटलं ना, आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ फ्यू थिंग्स. मला ते खाली फुकट शोषागिरी करायला नाही आवडत. मला आवडते ही कॉम्प्लिमेंट. अँड आय थिंक इंटरनेट मेड माय नेम सो बिग ॲज अ डॉपलगँगर. आणि ऑब्व्हियसली त्यांनी जसं काम केलेलं आहे तसं ॲज अ कलाकार मला जर तसा प्लॅटफॉर्म मिळाला तर मी सुद्धा काम करेन. पण एवढी सुंदर स्त्री आणि त्या स्त्रीशी मला कम्पेअर केलं जातं, कुठल्या स्त्रीला नको यार. आपली कॉम्पिटिशन स्त्री टू स्त्रीच असते मॅक्झिमम, माहितीये ना. तुझ्या डोळ्यांकडे पाहिलं ना, म्हणजे तुझ्या परफॉर्मन्स करतेस, डोळ्यांव्यतिरिक्त लक्ष कुठे जातच नाही. म्हणजे मी मुलगी म्हणून तुला कॉम्प्लिमेंट देते, पुरुष तर आहेतच. मध्यंतरी जर्मनीची खूप हवा सुरू होती कुठेतरी. काय गुपित आहे? व्हॉट वॉज दॅट? मी फक्त जर्मनीला फिरायला गेले होते. आय नो की मला जर्मनीला जायचंय, मला राहायचंय अँड ऑल. हे मी ऑलरेडी लोकांना सांगितलं होतं. यू वोंट बिलीव्ह, आय मीन इट वॉज ओके, फ्रँकली सेइंग, आता मी तुझ्या पॉडकास्टवरती क्लिअर करणार आहे. I am not at all attached or going around or dating anyone from Germany. Please understand. जर्मनीमध्ये असे 50 लोक होते की ज्यांनी मला होस्ट केलं, आणि ते वेगवेगळ्या कंट्रीजचे पण होते. इनफॅक्ट मी माझ्या सोशल पोर्टलवरती एका पबमध्ये रिक्षावाल्यावरती नाचलीये, कारण त्यांनी माझं गाणं प्ले केलं. सो त्यातल्या 3-4 होस्टनी फोटोज टाकले. त्याचा एक जो हु वॉज अन अक्वेंटन्स, त्यांनी माझा फोटो टाकला, मी त्याचा फोटो हे केला. कारण यार ठीक आहे, आपण एकत्र काम करतो, एकत्र फिरतो, एकत्र ते ही वॉज लाईक अ लिटरल टुरिस्ट ओनली. म्हणजे टुरिस्ट गाईड असतात ना की इथे हे आहे तिथे ते आहे, कारण ही वॉज फ्रॉम जर्मनी.
तर किसी गाइड ने मुझे इसे दिखा दिया तो मैं क्या मतलब आय एम गोइंग अराउंड. हे काय होतं जर्मनीचं. आणि ती इतकी हवा पसरली मी तुला सांगते की आता तर काय ससुराल जर्मनी एन ऑल असं काही नसतं. देर आर टॉक्सिक पीपल इन जर्मनी ऑल्सो. बाय द वे लेट मी टेल यू दिस की पीपल हू होस्ट यू ते ना धन्यवाद सगळ्यांना. म्हणजे ॲज अ कलाकार म्हणून मी तुला एक फ्रँकली सांगते, जेव्हा तुम्ही आउट ऑफ इंडिया जाता ना तेव्हा तुम्हाला फॉलो करणारे मराठी अमराठी दोन्हीकडचे ऑडियन्स तुम्हाला लाभतात. तर प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला तुम्हाला होस्ट करायचंय. होस्ट म्हणजे काय असतं मी सांगते. होस्ट म्हणजे की तुम्हाला फूड हॉस्पिटॅलिटी ही टेक केअर केली जाते त्यांच्याकडून. त्याला होस्टिंग म्हणतात. त्यांच्या देशात तुमचं एक्झॅक्टली आदरातिथ्य केलं जातं. आदरातिथ्य केलं जातं. आणि अतिथी देवो भव यार. म्हणजे आपण कुणाला असं नाही पण पटकन म्हणू शकत नाही, कारण एकतर आपण त्या देशात नवीन असतो आणि आपल्याच भाषेतील कोणी मिळालं तर आपल्याला पटकन आपुलकी होते, एस्पेशली मराठी लोकांना. तर तसं झालं. आणि खरं तर मी जर्मनीला गेले होते माझ्या कझिनकडे, विभाकडे. पण तिकडे असं झालं की खूप अशा मराठी जे अक्वेंटन्स झाले, जे फ्रेंड्स होते, जे आम्ही काही कामासाठी एकत्र भेटलो असू किंवा मुंबईमध्ये आम्ही एकत्र काम केलं असू, तर अशी लोक ते जर्मनीमध्ये काही स्थायिक होती. तर त्यांनी मला होस्ट केलं. काही लोकांनी फोटो टाकला आणि अनायसा माझा बर्थडे होता. सो ते जुळून आलं आणि त्याच्यानंतर ते इतकं त्याची हवा झाली की मानसी इज गोइंग अराउंड अँड नाउ शी इज डेटिंग अँड नाउ इट्स हर सेकंड मॅरेज. अरे मला तर विचारा, मुझे तो पूछो कि मैं किससे शादी करना चाहती हूँ. मला आत्ता जेन्युइनली एकटं राहायचंय. कारण मी तुला म्हणते की परदेशात पण जाऊन ज्या दृष्टिकोनातून लोकांनी माझ्याकडे बघितलं त्यात 90% हे अतिशय आमची मानसी आलेली आहे, आम्हाला मानसीला होस्ट करायचंय अशा भावनेतून होते. पण जे 10% होते ना ते फार टॉक्सिक होते. म्हणजे जर तुम्ही कलाकार असाल आणि जर तुम्हाला परदेशात जायचंय तर मेक शुअर की तुम्ही जिकडे राहता किंवा ज्यांच्या बरोबर जाताय त्यांचे सगळे डिटेल्स तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये माहिती असतील. कारण असे भरपूर लोक मला भेटली आणि ती भेटतातच. सो मला भेटली की एक असते ना शोषागिरी, बडा सगळं मोठं मोठं दाखवायचं, पण असतं काहीच नाही. आणि मग ते काय होतं, तुम्ही काही बोलायला गेला किंवा तुम्ही काही रिॲक्ट नाही करू शकत, कारण तुम्ही एकतर त्या देशात नवीन आहात. तुम्ही कुणाला फोन करणार? तर सेफ्टी रिझनसाठी मेक शुअर की तुमचे डिटेल्स बरोबर असेल, काही डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे असेल की तुम्ही ज्यांच्याकडे जाताय किंवा कुणाला तरी सांगून जा ड्यू टू सेफ्टी रिझन्स. करेक्ट. कारण हे मी स्वतः अनुभवलं आता जर्मनीमध्ये. कारण इट्स टू टॉक्सिक. म्हणजे फूड पासून बेवरेजेस पासून यू नेव्हर नो कोणी काय तुम्हाला प्यायला घालेल, माहिती नाही काय खायला घालेल. तुम्ही परदेशात आहात आणि शेवटी कलाकार आहात. उद्या काही झालं तरी ते तुमच्या नावावरती येणार आहे. सो मेक शुअर दॅट यू आर सेफ इन आउट ऑफ इंडिया. हा खूप महत्वाचा मेसेज आहे सगळ्यांसाठी. आणि स्पेशली इफ यू आर अन आर्टिस्ट. करेक्ट. तर मेक शुअर की तुम्ही सेफ आहात. एकटे कुठे जाऊ नका. सी डेटिंग इन ऑल आय कॅन अंडरस्टँड. असे भरपूर गोष्टी आहेत जे मी इन डेप्थ मध्ये नाही सांगू शकत. दॅट इज बाय चॉईस. पण एक मराठी मुलगी म्हणून सांगते की या गोष्टी थोड्याशा आपल्याला काळजीपूर्वक हाताळायला. प्रचंड म्हणजे दाखवताना ते फार घरगुती, अगदी आई वडिलांचे फोन वगैरे सगळं करवतील, पण यू नेव्हर नो की तुम्ही कुठे, कुणाबरोबर, कुणाच्या हातात, कुठल्या प्रकारे कोण तुमच्याबद्दल कुठला दुरुपयोग करेल हे काही सांगता येत नाही. आणि आजकालचं जगच असं आहे. सो मी जरा केअरफुल राहते. पण जर्मनी का काही नाही, काही नाहीये. काहीच नाहीये. आता तू बर्थडेचा विषय काढलास की तुझा यावर्षी पॅरिसमध्ये तू वाढदिवस साजरा केला. येस. आत्तापर्यंतच्या मानसीच्या आयुष्यातील सगळे वाढदिवस तू साजरे केलेस, पण त्याच्यापैकी अविस्मरणीय असा कोणता होता? पॅरिसचा होता? माय 16th बर्थडे ॲक्च्युली जो मी US मध्ये केला होता तो अविस्मरणीय होता, कारण माझा 16th बर्थडे होता जो माझ्या आईवडिलांनी माझ्याबरोबर साजरा केला. कारण तेव्हा एक प्रॉपर रेस्टॉरंट बुक केलं गेलं होतं आणि माझे जे अंकल आंटी राहतात US मध्ये, तर त्यांनी दे हॅड ऑब्व्हियसली टोल्ड द शेफ आणि बाकीच्या सगळ्यांना ते डेकोरेट करून ठेवायला. आणि तेव्हा मी लहान होते. सो
16th बर्थडे मुलींसाठी खूप खास असतो खास ना. असतो हॅपी 16. हां, सो तेव्हा इट वॉज अ इटालियन रेस्टॉरंट आणि तेव्हा द एंटायर हॉस्पिटॅलिटी गँग ते बाहेर येऊन त्यांनी गाणं गायलं, सगळं केलं आणि लिटरली 3 टिअर चीज केक माझ्यासाठी मागवला होता आणि तेव्हा टिअर्स अँड ऑल हे फक्त आपण वेडिंग केक्समध्ये बघतो तर दॅट वॉज व्हेरी 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 स्पेशल बर्थडे फॉर मी टिल डेट. आणि मग त्याच्यानंतर ऑब्व्हियसली पॅरिस, बिकॉज सी आउट ऑफ इंडिया आपण भरपूर ॲज अ कलाकार, मी कलाकार नव्हते तेव्हापासून मी आई वडिलांबरोबर जात आलेली आहे. सो माझ्यासाठी तो असं काही एक्सक्लुझिव्ह नाही, हो गॉड आउट ऑफ इंडिया गेली नॉट, असं काहीच नाही आहे. नॉर्मल फॅमिली जसे बाहेर जातात ना, तसे आय कम फ्रॉम दॅट काइंड ऑफ अ फॅमिली, वेल टू डू. माझं एवढंच म्हणणं आहे की खास तेव्हा जेव्हा खास लोक बरोबर असतील, मग ती जागा कुठलीही असो, अगदी मग मला वडापाव देऊन पण तुम्ही इवन इफ यू विश मी हॅपी बर्थडे, मेरे लिए बहुत बडा हो जाएगा. फक्त ते मनापासून आणि खास कुठल्या तरी म्हणजे आयदर मग ती आई बाबा असतील किंवा माझे कोणी खास लोक असतील, तो माझ्यासाठी नेहमी खास ठरतो. कारण मी आय एम व्हेरी इमोशनल आणि माझ्यासाठी त्या छोटे छोटे कॉर्नर्स खूप महत्वाचे असतात, जे म्हणजे मी पटकन विश्वास ठेवते, पटकन गो हेड करते, पटकन हो म्हणते, पटकन मदत करते. म्हणजे मी अशी आहे, म्हणजे माझं देवानी मला तसंच बनवलंय, घडवलंय तुला तसंच बनवलंय आणि मी कधीच चेंज नाही होणार. जे पोटात तेच ओठात एकदम. आपल्या क्षेत्रामध्ये पेस्ट्रीच्या पार्ट्या, फिल्मचे प्रीमियर्स किंवा गेट टुगेदर्स सर्रास होतं, पण तू कुठल्याच ग्रुपमध्ये दिसत नाही, कुठल्याच पार्टीजमध्ये दिसत नाही, कोणी बोलवत नाही की तू स्वतः जात नाहीस. See, sometimes you're not invited because you will steal the attention. Always remember. But असं नाहीये, जोक सपाट. मला सगळीकडे बोलवतात, मीच जात नाही. कारण असं कारण असंच नाही आहे, मी जात होते. फक्त आत्ताच्या या काळात काहीतरी पर्सनल रिझन्समुळे मी थोडंसं स्वतःला बाजूला केलंय, कारण मला नको हवंय की लोकांनी मला विचारावं की काय झालं. कारण मला त्याचा कंटाळा आलाय सांगून सांगून. आणि मग काय होतं की ही एक अशी गोष्ट नाही आहे की जी डिस्कस केली पाहिजे ॲट पार्टीज किंवा ॲट हॅपी ओकेजन्स. इट्स अ व्हेरी अनफॉर्च्युनेट थिंग व्हॉट हॅज हॅपन्ड. एक खूप वाईट गोष्ट झालेली आहे, पण ते समाज आहे शेवटी, पण ते विचारणार पण आपल्याला चॉईस करता आलं पाहिजे की आपण कुठे गेलं पाहिजे, की कुठल्या लोकांमध्ये जाणार आहोत की आपल्याला त्रास होणार नाही. आणि ट्रस्ट मी हॅव बिकम लाईक दॅट. मी माझा ग्रुप चूज करते आजकाल. प्रितेश सोबत तुला मी कायम बघते. येस, कारण तो माझा डान्स ग्रुप आहे. तो माझाही कोरिओग्राफर होता एका. रिअली? प्रीतू. सो दिस इज गुड यू मेन्शन दिस. मी जास्ती करून माझ्या बॅक डान्सर्स बरोबर सतत काम केल्याने ती आता, मी आत्ता नाही म्हणणार ती फॅमिली होतीच, पण ती आता सातत्याने मुंबईची फॅमिली झाली. आणि ते सगळेजण सोशल मीडियावर तुझ्याबद्दल भरभरून बोलत असतात, म्हणजे तू त्यांची किती काळजी घेतेस, त्यांना खूप छान छान गिफ्ट्स आणतेस, तुमचा प्रवास दौरा किती छान होतो, शोज किती मस्त होता. येस येस येस, आय एम इनकम्प्लीट विदाउट माय बॅक डान्सर. वी लव्ह यू प्रितेश. आता शोवरनं मी थोडंसं मागे जाते की आपल्या इंडस्ट्रीमध्ये मैत्रीबद्दल खूप भरभरून बोललं जातं. सोशल मीडियावर व्हिडिओ असतील, रील्स असतील, खूप अशी उदाहरणं आपल्याला दिसत आहेत. तुझ्याही आयुष्यामध्ये असे काही मित्र असतील, काही कारणामुळे ते दुरावले गेले असतील. दुरावले गेले नाही, मी त्यांना हकललंय. काय कारण होतं, काय सांगशील त्यांना? कारण म्हणजे पर्सनल रिझन्स. तुमची मैत्री एवढी पण असू नये की तुमचं आयुष्य खराब होईल. कुठलाही मित्र एवढाही जवळ करू नये, उंबरठ्याच्या बाहेर जे काय असेल ते. आई वडिलांना त्रास होईपर्यंत कसली मैत्री? मैत्री वगैरे सगळं खोटं असतं, मला तरी असं वाटतं. आपण आपल्या स्वार्थापुरती एकत्र असतो. बना तुम्ही फ्रेंड्स, बना. कॉलेज फ्रेंड्स गुड, स्कूल फ्रेंड्स व्हेरी गुड, इंडस्ट्री फ्रेंड्स नो नो. कारण ती मैत्री खूप अशी निस्वार्थी असते. एक्झॅक्टली, त्या वयातली मैत्री ना. आणि तुमचे मित्र तुमचे क्रिटिक्स असले पाहिजेत, तुमचे पाय खेचणारे नाही. मैत्री निस्वार्थी असते, जसं तू म्हणालीस. मैत्री अशी असते की जसं तू आणि मी, आपण
ओके, बाय द वे, मी हिला आज पहिल्यांदा भेटते एवढ्या वर्षानंतर. आम्ही सातत्याने एकमेकांशी फोनवरती बोललो आणि हिने माझ्यासाठी एक कविता केली होती, जी एका मी साडी ब्रँडसाठी आपण फोटोशूट केलं होतं त्याच्यावरती तिने कष्ट घेऊन एक सुंदर माझ्यासाठी कविता केली होती. ती कविता मला इथे लागली, तेव्हापासून ही आणि मी आम्ही असे आहोत. पण आपण काय एकमेकांशी रोज बोलतो? भेटलोच नाही आपण भेटलोच नाहीये. नाहीये. पण whenever she's on the call or whenever I am on the call, we both are available for each other. So this is friendship. आणि मी तुला खरं सांगू, फ्रेंडशिप हॅज मेनी डेफिनेशन्स. इतके वेगवेगळे डेफिनेशन झालेले आहेत ना. म्हणजे पूर्वीचं ते होतं ना की माझ्या मैत्रिणींनी मला पेन्सिल आणि रबर दिलं, किती छान. हे नाहीच आहे ते. आता तुझी पेन्सिल आणि तुझं रबर माझं कसं होईल ह्या बघणाऱ्या मैत्रिणी. कसल्या मैत्रिणी? मग नको. माझं असं म्हणणं आहे की सेल्फलेस लव्ह करा, कारण इट ऑलवेज वर्क्स. आणि त्याला एक ब्रीदिंग पॅटर्न असतं आणि लाईफ लॉंग असतं. तुम्ही आजी आजोबांशी मैत्री करा, तुम्ही आई वडिलांशी मैत्री करा, तुम्ही प्राण्यांशी मैत्री करा, तुम्ही झाडांशी मैत्री करा, जे तुम्हाला हर्ट करणार नाहीत. काय असतं माहितीये, असे काही बेहरूपी मुखवटेवाले फ्रेंड्स मला नकोत की जे तुम्हाला आधी ओळखून घेतात आणि मग तुमचे नेगेटिव्ह पॉइंट्स ॲज अ प्लॅटर समाजाच्या समोर ठेवतात जेव्हा तुमचं वाकडं होईल किंवा तुमची भांडणं झाली तर. हे जे कॅल्क्युलेशन आहे ना, हे खूप इट्स व्हेरी नार्सिसिस्ट, इट्स व्हेरी नेगेटिव्ह. यू कॅनॉट डू दॅट. फ्रेंड्स डोंट डू दॅट. आई वडिलांशी तुम्ही भांडता, आई वडील तुमचं कधी असं हे करतील नाही. तर मला अशीच लोक लाभलीच म्हणेन मी. पण मुळात तुझंही चुकलं, कारण जेव्हा आपण आपले निगेटिव्ह पॉइंट सांगतो तेव्हा ते पॉइंट समोरच्याचे पॉझिटिव्ह होतात ना. सो पूर्वी ही दुनिया नव्हती ना बाबू. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी इट वॉज ऑल अबाउट हेल्पिंग इच अदर, बिईंग देअर फॉर इच अदर. एक लिस्नर असणं ना आयुष्यात, की माझी ही व्यक्ती माझं ऐकते, पण तुम्ही पण किती रडताय. इट्स बोथ वेज. सो सारखं रडत रडत दुःखाच्या गोष्टी सांगण्यापेक्षा बाहेर काढणारी व्यक्ती हवी, बाहेर काढणारी मैत्री हवी. 1 मिनिटं, तुला त्रास होतोय, काय त्रास होतोय, थांब 1 मिनिटं, हे नाही करायचं ते करायचं. अशा मैत्री का नाही आहेत जे पूर्वी होते. पूर्वी आपण जेव्हा लहान होतो, ते मी नेहमी असं, मला आजकाल असं वाटतं जेव्हा मी सोशल मीडियावरती व्हिडिओज बघते, की आपण का लहान नाही आहोत. कारण ते दिवस परत कधीच येणार नाही. कारण जेव्हा तू बघ ना, काही बघ, टेन्शन नव्हतं, पैशाचा कुठे विषय नव्हता, नात्याला कसं जपायचं हे टेन्शन नव्हतं, काही लागलं तरी असं काही टेन्शन नाही यायचं, लागलं चल ठीक आहे. हा जो एक निखळ असा एक होता ना, बिनधास्तपणा. म्हणून मला असं वाटतं की आपल्यामधला जो एक लहान मानसी मला म्हणून जिवंत ठेवायची, की मला कोणीही कितीही त्रास दिला ना तरी मी आय नेव्हर गिव्ह अप. आणि दॅट इज द रिझन आय हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग विल पॉवर. त्यामुळे मला मैत्री नाही ह्याची खंत आहे, पण मैत्री नाही म्हणून मी रडत नाही. कारण स्वतःची मैत्रीण मी आधी स्वतः आहे आणि ते मी आता या काळात बनलीये. तुम्ही जर स्वतःला रिस्पेक्ट नाही केला ना, तर कोणताही व्यक्ती तुम्हाला रिस्पेक्ट करू शकत नाही आणि तुमचं अपेक्षा करणं चुकीचं आहे. स्टार्ट रिस्पेक्टिंग युअर सेल्फ फर्स्ट. तुम्ही तुमच्या नजरेत स्वतःला कसं बघता आरशात. सो आय एम माय ओन बेस्ट फ्रेंड बाबा. स्वतःचा आदर करा आणि स्वतःवर प्रेम करा, म्हणजे लोक तुमच्यावर प्रेम करा. एक्झॅक्टली. महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरणात खूप घडामोडी घडत आहेत. तसं तुला असं कलाकार म्हणून वाटतं का की कला क्षेत्रात सुद्धा तशा घडामोडी आहेत, म्हणजे कला क्षेत्रात सुद्धा राजकारण वगैरे आहे? म्हणजे मला खरंच ऐकायचं तसं काय आहे का? कारण तुझा अनुभव मोठा आहे, तू इतकी वर्ष काम करतेस. माझं म्हणणं आहे तेच चेहरे रिपीट करणं बंद करा आता. आणि आय थिंक हा सगळ्यांचाच इश्यू आहे. आणि बस, आय थिंक मला एवढंच बोलायचं आहे. तुझ्या मांजरींसोबत तुझं खूप घट्ट नातं आहे. ती तुझी बॉन्डिंग कधीपासून झाली आणि कशी झाली? सो माझा जो मुलगा होता, टूथलेस मुलगाच, इट वॉज अ ब्लॅक पर्शियन कॅट, म्हणजे बोका. हा. सो मला माझ्या खूप एका जवळच्या मित्रांनी ॲज अ बर्थडे गिफ्ट दिला होता. सो त्याला बायको म्हणून मी इवाला आणलं. आणि त्याच्यानंतर मी आता माझ्याकडे 8 आहेत. तर मी एकीची आई आहे, म्हणजे इवा अजूनही आहे. टूथलेस अनफॉर्च्युनेटली गेला, त्याला बरं नव्हतं.
आणि मी त्याला वाचवू नाही शकले. सो इवाची मी आई आहे, मग त्याच्यानंतरच्या जनरेशनची मी आजी आहे आणि त्याच्यानंतरच्या जनरेशनची मी पणजी आहे. सो अशी गँग आहे माझ्याकडे. आणि माझ्याकडे खरं तर 20 ते 21 मांजरी होत्या. त्या काही अनफॉर्च्युनेट रिझन्समुळे फिजिकल ॲस्पेक्टनी खरं तर गेल्या, दे पास्ट अवे, आणि अर्ध्याहून अधिक अडॉप्ट झाले. सोशल मीडियावर ना खोटी भूतदया दिसते. काय दिसते? खोटी भूतदया दिसते. हां म्हणजे प्राण्यांविषयी प्रेम, मुख्य प्राण्यांविषयी प्रेम. हां 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 हॅशटॅग पेट लवर, हॅशटॅग ॲनिमल लवर. पण कालांतराने पाळीव प्राणी काही जण रस्त्यावर सोडतात. त्यांना इजा होते, त्रास होतो, मुख्य प्राण्यांना व्यक्त होता येत नाही. हो. तर तू खूप पाळीव प्राण्यांचं करतेस, म्हणजे तू मांजरांवरती इतकं प्रेम करतेस, कुत्र्यांवर सुद्धा तुझं इतकं प्रेम आहे, आम्ही व्हिडिओ पाहतो. हो. तर तू अवेअरनेस म्हणून काय संदेश देशील? मला ना फक्त बोलायला नाही आवडत बघ. मला ना कोणाला काही संदेश द्यायचा नाहीये, कारण सगळ्यांना माहिती असतं ह्याचे प्रोज अँड कॉन्स, प्रत्येकाला माहिती असतात. मी ह्याच्यात काय करू इच्छिते इज की मला स्वतःचं एक पेट ग्रूमिंग असं नाही म्हणणार किंवा पेट फाउंडेशन असं नाही म्हणणार, पण माझं एक स्वतःचं काहीतरी एक ग्रुप घेऊन ना या लोकांसाठी काहीतरी करायचंय आणि मला ते करायचंय. मग सुरू कर. कसली वाट बघते? नाही, मला हे करणारच आहे. मी तुझ्या पॉडकास्टवरती सांगते की मी पाळीव प्राण्यांसाठी किंवा रस्त्यावरच्या प्राण्यांसाठी नेहमीत, मग त्या कुठलेही प्राणी असो. कारण मला माहिती आहे कॉलेजमध्ये कित्येकदा मी लेक्चर बंक केलेले आहेत, कारण तेव्हा आपले जे वायर्स असतात ना त्याला कावळे अडकून पडायचे. तर मी कित्येकदा बंक करून त्यांना वाचवायला गेलेली आहे, पाण्याची बॉटल वगैरे असा. मी आणि माझी बेस्ट फ्रेंड तेव्हा जी होती तेव्हा. तर मला ती मानसी पुन्हा आणायची आहे, कारण आता मी ना खूप ते शादी ये वो याच्यामध्ये इतकं हे मी झाले ना की मी माझं स्वतःला कुठेतरी विसरले होते. पण आय एम मोर दॅन दिस. सो मी हे लवकरच सुरू करणार आहे. फक्त ते कुठे, कसं, काय हे मी लवकरच अनाऊन्स करेन. ज्यांना तुझ्या प्रेमाची कदरच नाहीये, तिथे वेळ वाया घालवण्यापेक्षा ज्या मुख्य प्राण्यांना त्याची जाणीव आहे किंवा जे तुला प्रेम देतील त्यांच्यासाठी तू तुझा वेळ घालवा असं मला वाटतं. कारण ते निस्वार्थी आहेत. आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये एकच फक्त डिफरन्स असतो की ते बोलू शकत नाहीत. बाकी भावना सगळ्या सेम असतात. त्यांना सगळं कळतं. आणि दुसरी गोष्ट माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे की मला स्वामींचं मठ उभं करायचंय. या 2 गोष्टी माझ्या सातत्याने आहेत. आणि तिसरी गोष्ट आहे की मला आजी आजोबांसाठी पण काहीतरी करायचंय, की या 3 गोष्टी नेहमी तुम्ही करणार आहे माझ्या आयुष्यात. मग त्या कधी घडतील, काय घडतील, किती पैसा लागेल, आय डोंट नो. पण मला हे करायचंय म्हणजे करायचं, आणि मी ते करून म्हणजे कदाचित नेक्स्ट आपल्या इंटरव्ह्यूमध्ये मी ते केलेलं असेल. आय डोंट. तथास्तु. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप बद्दल तुला काय वाटतं? म्हणजे बरीच नाती आहेत जे एकमेकांपासून दूर राहतात, तर ते टिकवण्यासाठी तू काय संदेश देशील? किंवा तुला काय वाटतं की कुठल्या गोष्टी केल्यानंतर ते नातं छान जपलं जाईल? आय थिंक एव्हरीथिंग रिव्हॉल्व्स अराउंड ट्रस्ट. जर एकमेकांवर विश्वास असेल तर तुम्ही जग सुद्धा जिंकू शकता, जगाला पाठीमागे सोडू शकता आणि एकमेकांबरोबर पुढे खूप जाऊ शकता असं मला वाटतं. पण मी स्वतः लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये बिलीव्ह नाही करत. कारण आपण कितीही म्हटलं आणि गुडी शुगर कोटेड लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरीही अशा काही गोष्टी आहेत आणि अशा काही घटक आहेत की जे काही रिलेशनशिप्समध्ये नाही वर्कआउट होत. यू कॅनॉट फेक थिंग्स. आणि ट्रस्ट पण आपण म्हणतो की ट्रस्ट असेल तर सर्व्हायव्हल इज गुड, पण कुठल्या हदपर्यंत? आणि मी स्वतः न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये बिलीव्ह नाही करत. मला जॉईंट फॅमिली हवी. कारण जिकडे आई वडील असेल ना तिकडे तू बघ कधीच भांडणं कमी होतात, तिकडे गैरसमज कमी होतात, आणि कुठेतरी एक जी फक्त मोठी नाही पण काही लोक जेव्हा घरात असतील ना तेव्हा कोणीतरी सांगणारं असतं तुम्हाला. त्या दोघांच्या भांडणात आणि गरमागरमीमध्ये कधीच इट टेक्स मोर टाइम. हे जर तुम्ही आई वडिलांबरोबर आहेत, सासू सासरे आहेत, नंदा भावजे आहेत, तर तू बघ तिकडे ना भांडणं होतात, नाही असं नाही, भांडायला लागलं की भांडणं होणार, पण कधी पण एक बॅलन्स असतो त्या गोष्टीचा. काय म्हणू शकतो, एक कुकरला शिट्टी मिळते तिकडे. सो आय बिलीव्ह इन जॉईंट फॅमिली. चेरी ऑन केक. चेरी ऑन केक.
बरेच कलाकार अभिनय सांभाळून समाजकारण आणि राजकारण करतात. म्हणजे आता माझंच उदाहरण घे. जी. मी लिखाण करते, कवयित्री आहे, काय नाही करत, अभिनेत्री आहे, पॉडकास्ट आहे आपला स्वतःच काय नाही करत. अँड ऑन टॉप ऑफ दॅट शी इज सो गुड लुकिंग. आणि एका पक्षामध्ये मी राज्यस्तरावर काम सुद्धा करते, कारण मला लहानपणापासून समाजकारणाची आवड आहे. तर तुला अशी पुढे काही ऑफर आली तर तू ती ऑफर स्वीकारशील का? माहित नाही, पण माझ्या 3 ज्या गोष्टी आहेत बकेट लिस्टवरच्या त्या मी करणार. स्वामींचा मठ, स्वामींचा मठ, मुक्या प्राण्यांसाठी तुला एक प्रोजेक्ट आश्रम चालू करायचा आहे, आणि तिसरं काय म्हणालीस? आजी आजोबांसाठी आजी आजोबांसाठी वृद्धाश्रम. शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू. करणारच तो. आणि येस. मानसी नाईक कडूनच खऱ्या अर्थी मानसी नाईक कशी आहे बापरे. हे मला एका वाक्यात ऐकायचं आहे. एका शब्दात सांगू शकते. खरं हा शब्द किंवा ही कॉम्प्लिमेंट खरं माझ्या आजीनी दिली आहे मला जेव्हा मी लहान होते. सो मानसी नाईक हा एक कोहिनूर आहे. सो ज्याच्या नशिबात असेल त्याचं ऑब्विसली काय होईल हे सांगायची गरज नाही. आणि हिरा कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी त्या हिराची चमकल्याशिवाय राहत नाही तो. सो मला खात्री आहे की तुला कोणी कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तुझ्या टॅलेंटला, तुझ्या खरेपणाला, तुझ्यातल्या सच्च्या माणसाला आणि प्रतिभावान अभिनेत्रीला कितीही कोणी झाकण्याचा प्रयत्न केला, तर स्वामी आहेत, देव आहे आणि नटेश्वर आहे. नक्कीच तुझ्या पुढील प्रवासाला आशीर्वाद मिळत राहतील आणि तुझ्या हातून प्रेक्षकांसाठी नवीन नवीन कलाकृती घडत राहतील. मला खात्री आहे की, कारण तू जशी आहेस ना, रॉ आहेस, मोकळी आहेस, स्वच्छंद आहेस, स्वच्छंद पाखरासारखी उडत असतेस आणि तू गोष्टींना ठरवून नाही करत. जेवढं मी पाहिलंय तुला, तू जे मनात येईल ते करतेस. इतकं कोणी जर रॉ आणि इतकं प्रामाणिक आहे ना, माणूस म्हणून माणुसकी जपतंय, तर त्याला 100 का 101% मिळावं त्याच्या पदरामध्ये सगळं. सो त्या सगळ्या गोष्टी तू डिझर्व करतेस असं मला तरी वाटतं. हाऊ स्वीट. बेसिकली मी तुला एक सांगू, मी ना कमिटेड आहे. नो मॅटर इट्स लव्ह ऑर वर्क. सो जशी नित्या नॉक्स इज लाईक म्हणतात ना, आपल्या मनातल्या ज्या तुझ्या मनमोकळ्या ज्या गप्पा झाल्या आज, त्याच्यामध्ये मला एक माहिती आहे की एक असतं खूप कालांतराने भेटलेल्या मैत्रिणी, एक असतं प्रवासात भेटलेल्या मैत्रिणी, आणि एक असतं तुझ्या माझ्यासारख्या ज्या आपण कशा अशा एकत्र आलो ना. सो आय एम रिअली ग्लॅड आणि थँक्यू की तू आज मला इकडे बोलवलंस. आणि माझा मनातला जो एक बंद कप्पा असतो, जो कदाचित त्याला ही म्हणजे तुझ्या समोरची ही जी खुर्ची होती त्याची गरज होती. आणि मला खरंच आवडलेलं आहे की तुझ्या या पॉडकास्टवरती एक मला व्हॉइस मिळाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, आणि ॲज अ कलाकार म्हणून यू आर रिप्रेझेंटिंग माय व्हॉइस. सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. आणि तुझे आभार याच्यासाठी की पहिल्यांदा भेटून सुद्धा तुझ्या आयुष्यातल्या इतक्या नाजूक विषयांबद्दल बोलण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी तू मला संधी दिलीस. तू त्या संधीचं सोनं केलंस का? सोनं? मी म्हटलं ना, कोहिनूर. हे कोहिनूर बनवण्यासाठी काही गोष्टी लागतात, त्याच्यातली ही एक गोष्ट आहे. सध्या आपण पुढच्या सेगमेंटकडे वळूयात. आपलं रॅपिड फायर आहे. येस. नृत्य दिग्दर्शक दीपाली विचारे, उमेश जाधव आणि सुभाष नकाशे. तिघही, आणि तिघांनाही थँक्यू. कारण ऑब्व्हियसली उमेश मास्टरजींबरोबर रिक्षावाला केलेला आहे. दीपाली मास्टरजी बरोबर माझं ढोलकीचं असं वाजवा की आलं. पण सुभाष मास्टरजी बरोबर माझं एकही गाणं आलेलं नाहीये. सो मास्टरजी, आपण आता लवकरच गाणं एकत्र करूयात, ही माझी इच्छा आहे. सुभाष सर आणि मी एका शाळेत होतो. व्हॉट? रिअली? ते आमचे सिनियर आहेत. वा वा, छान. अभिनय की नृत्य? दोन्ही. पुण्याची भाकरवडी की मुंबईचा वडापाव? एनी टाइम पुण्याची भाकरवडी. यार असं नाही, आमच्या वडापाव पण भारी यार. चल भाकरवडी झाकरवडी. वडापाव तुम्हाला आपलंसं करतो, मुंबई तुम्हाला आपलंसं करते. वडापावर माणूस जिवंत राहतो, म्हणजे आपलं सर्वाईव्ह करू शकतो. भाकरवडी काय चव आली की खायची कधीतरी. तू जामच डीप बोलते यार. म्हणजे एवढं डीप नाही बोलायचं. इंडियन कॅट की पर्शियन कॅट? आता दोन्ही माऊच आहेत, त्या दोघांची मी.
सुबोध भावे की पुष्कर जोग? पण आता मला असं वाटतं त्या दोघांनी माझ्याबरोबर पुन्हा काम करावं. आता पुढचं सेगमेंट, तुला तुझ्या आयुष्यात कोणत्या व्यक्तीला मनापासून थँक्यू म्हणावंसं वाटतंय आणि कोणत्या व्यक्तीला मनापासून सॉरी म्हणावंसं वाटतंय? मला थँक्यू बोलायचं आहे माझ्यामधल्या मानसीला. कारण ती मानसी ह्या मानसीला कधीच हरू देत नाही. सो थँक्यू मनू. आज तुझ्यामुळे एवढी मी स्ट्रॉंग विल पॉवर समाजात ताठमानेने जगते आहे आणि अशीच मला पाठिंबा देत राहा. आणि मला सॉरी बोलायचं आई बाबांना की सॉरी आई बाबा. खूप त्रास झालाय ना सगळ्या गोष्टींमुळे आईबाबांना? सो दिस इज द रिअल मी. पण मला असं वाटतं की आईबाबांचं जे आपलं नातं आहे ते खूप निस्वार्थी असतं आणि ते समजून घेतात आपल्याला. मला खात्री आहे की काका आणि काकूंचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने तुला स्ट्रॉंग बनवले आजपर्यंत ते याच्या पुढेही ते असेच तुझ्यासोबत राहतील. ओ गॉड. I'm sorry, I'm very emotional sometimes. सॉरी आई बाबा, मी जर तुमचं ऐकलं असतं तर बऱ्याचशा गोष्टी या वेगळ्या असत्या. गरज नाही सॉरी बोलण्याची. आई बाबा आहेत, त्यांनी जन्म दिला आणि ते तेव्हाही तुझ्यासोबत होते, आजही आहेत आणि कायम राहतील. सो पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. तू इथे आलीस आणि तू आजचा एपिसोड खूप स्पेशल केलास तुझ्या येण्याने. तो स्पेशल झाला आणि मला खात्री आहे की जसं आपल्या शोचं नाव आहे नित्या नॉक्स बंद कप्प्यातील मनमोकळ्या गप्पा. मला खात्री आहे की तुझ्या आयुष्यातील खूप नाजूक अशा बंद कप्प्याला मी नॉक केलं आणि त्याच्या मागे असलेली एक संवेदनशील मानसी नाईक आज लोकांना ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने पाहायला मिळाली. तसंच आहे इनफॅक्ट. जसं तू म्हणालीस की तू माझ्या बंद कप्प्याला नॉक केलंस, तर खरं तर आयुष्यात मी एक माणूस म्हणून बोलते आज. तो माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कलाकाराचा आहे हा एक 2 मिनिटं बाजूला ठेवा. आयुष्यात आपण इतके स्ट्रॉंग वागतो ना, ज्या त्या परिस्थितीला सामोरी जाण्यासाठी आपण देवाकडे शक्ती मागत असतो. आपण एक मुखवटा घेऊनच जगत असतो. या ज्या गोष्टी आज तुम्हाला विचारल्यास तर त्या खरंच बंद कप्प्यात होत्या आणि तू नॉक केल्यास म्हणून त्या बाहेर आल्या. त्यामुळे पटकन माझ्या चेहऱ्यावरचं हास्य किंवा पटकन माझ्या डोळ्यातले अश्रू हे काही खोटे किंवा एका कलाकाराचे नाहीत. ते एका माणसाचे आहेत. आणि आयुष्यात एका कलाकाराला एक मुखवटा घेऊनच जगावं लागतं कारण तो कलाकार आहे. आता तो कलाकार आहे हे बदनसीबी आहे की चांगली गोष्ट आहे मला माहिती नाही. कारण सातत्याने आपण एका मॅग्निफाईंग ग्लासमध्ये असतो नेतो, यू नो दॅट. तर मला असं वाटतं की कुठेतरी त्या नजरेला बाजूला ठेवून एक माणूस म्हणून आधी बघा. इट्स अ रिक्वेस्ट टू एव्हरीवन, लाईक ऑल ऑडियन्स. कारण आत्ताचं जग हे पूर्वीचं जग राहिलेलं नाहीये. तुम्हाला एक पोर्टल मिळाला आहे, तुम्हाला एक मीडियम मिळाला आहे, मीडिया आहे, रील्स आहेत, व्हिडिओ, पॉडकास्ट, यूट्यूब, सगळीकडे फेसबुक म्हणा, शॉर्ट्स म्हणा, काही पण. पण त्या गोष्टीचा तुम्ही दुरुपयोग करू नका आणि एका कलाकाराला थ्रू इन थ्रू आउट स्क्रुटिनीच्या ह्याच्यात पकडू नका. सारखं त्या कडघरात उभं करू नका. अर्थात म्हणजे जसं तुझी कुठली कलाकृती बघताना जेव्हा प्रेक्षक खूप तुला उचलून धरतात एक कलाकार म्हणून, तसंच जेव्हा तुझ्या आयुष्यात काही खडतर प्रसंग घडतात तेव्हा सुद्धा तुझ्यातल्या माणसाला जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे एक माणूस म्हणून. एक्झॅक्टली दॅट इज मी यू सेड इट. हे समाप होतं एका लाईनमध्ये. आणि तू जेव्हा नॉक केलं ना मग तेव्हा ती मनू बाहेर आली. मला लय भारी वाटलं आज तुझ्याशी इथे नित्या नॉकच्या पॉडकास्टमध्ये गप्पा मारून. आणि खरं तर ह्या गप्पा संपण्यासारख्या नाही आहेत, पण जशी सुरुवात असते तसा शेवटही असतो. त्यामुळे आता आपल्याला इच्छा नसतानाही थोडंसं स्वतःला थांबवून शेवटाकडे वळावं लागतंय. सो पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तू इथे आलीस आणि आजचा एपिसोड खूप स्पेशल बनवला. तर तुम्हाला आजचा नित्या नॉक्स बंद कप्प्यातील मनमोकळ्या गप्पा अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईकचा आजचा हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि याच्या पुढेही तुम्हाला अजून कुणाचे पॉडकास्ट बघायला आवडतील ते सुद्धा मला सुचवा. तर आज तू इथे आलीस आणि आजचा हा दिवस खूप छान गेला माझ्यासाठी, कारण तुला पहिल्यांदा भेटले आणि इतक्या मस्त गप्पा झाल्या.
सो तुझ्यासाठी एक छोटीशी भेट आहे माझ्याकडून. वाव, नाईस. गौरी म्हणून माझी धाकटी बहीण आहे. सो तिचं बरं. इंस्टाग्रामवर क्राफ्टचं पेज आहे, तिने तुझ्यासाठी पाठवलंय. हाऊ स्वीट. थँक्यू. लुक एट दिस. थँक्यू गौरी. तुला आठवते तू गौरीच्या लग्नाच्या वेळेस एक व्हिडिओ पाठवला होतास तिला शुभेच्छा देण्यासाठी. स्मॉल वर्ल्ड. थँक्यू गौरी. थँक्यू फॉर मेकिंग मी फील सो स्पेशल. हे खरंच खूप छान आहे.